साइडला दीदी दीदी थोडी या साइड ते आगमन झालेलं आहे। कार्यालयाचे उद्घाटन केले आहे। तरी सर्व नानासाहेब इंडस्ट्री एकता इंडिया पार्टीचे रिपब्लिकन एकता पार्टीचे हे महाराष्ट्रभर कार्य करत आहेत। त्यांच्यासोबत आपल्या भागातले विकासजी निकम हे सुद्धा फिरत आहेत। आजच्या या उद्घाटक भैयासाहेब इंडोसे यांच्या हस्ते आताच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। इथे जमलेले सर्व गायत्रीनगरचे व्यक्ती व महिला बंधू भगिनींनो, सामाजिक काम करताना फार कष्ट होतात, मेहनत घ्यावी लागतो, टाइम द्यावा लागतो। त्याप्रमाणे हे समाजसेवक म्हणून लक्ष्मीबाई जोंबडे आतापर्यंत काम करत आले। भैयासाहेबांना मी सांगू इच्छितो, मागच्या 2017 मध्ये इंडिया एकता पार्टीचे अख्खा पॅनेल आपण 4 पॅनेल नगरसेवक निवडून आणले आणि त्या 4 पॅनेलने इथे या 5 वर्षाच्या कालावधीत सर्व प्रभाग क्रमांक 3 मध्ये या सर्वात आधी म्हणजे एसटी स्टँड ते गायत्रीनगर ते चावंद्रा हे रोडची अशी दशा होती की रिक्षेवाल्यांना दिवसभर रिक्षा चालवून संध्याकाळी गॅरेजलाच गाडी न्यायला लागायची आणि त्यांना हात दुखायच्या गोळ्या वगैरे घ्यायला लागायच्या। प्रथम सर्व कपिल पाटील साहेब यांच्या सहकार्याने आणि आमच्या मदतीने सर्वप्रथम हा एसटी स्टँड ते गायत्रीनगर पोलीस चौकी, गायत्रीनगर ते चाविंद्रा होऊन आग्रा रोड असा काँक्रीटचा सर्व पेंडीत प्रथम रोड झाला। 22 रोड जे पास झाले त्याच्यात प्रथम एसटी स्टँड ते गायत्रीनगर ते चाविंद्रा हा काँक्रीटचा रोड झाला। त्याचप्रमाणे कामाची भैयासाहेबची यादी लिहून आणली नाही म्हणून सर्व सांगता येणार नाही। या 4 नगरसेवकांनी त्यावेळी आपल्या या शक्तीने आम्ही सर्व 4 लोक एकत्र मिळून आणि याची विकासाची कामं केली। आम्ही जाती धर्म म्हणून समाज म्हणून काम करतो, जाती धर्म बघत नाही, विकासाचे कामं कराले। पण काही असंतुष्ट लोक इथे येऊन आणि त्याच्यात तरी काहीतरी ठो घालायचं काम करतात। तर नागरिकांनी हे चांगल्या याच्यावर बघायला पाहिजे का याच्या टेमावर कोणीतरी येऊन त्यांचा असंतुष्टपणा आहे, त्यांना आवडत नाही काय असेल, पण काय विकास झाला की नाही। एकता पार्टीच्या इंडोसे साहेबांच्या तुमच्या मार्गदर्शनाने हे 4 नगरसेवकांनी आभारी आहे। धन्यवाद देते तुम्हाला मी। सगळ्यात मला एवढा आनंद झालाय, मला सगळ्यात जास्त बोलायला येत नाही, कामं साहेबांनी कामं करेल पण हे ते मला पार्टीचं जेवढा कुठं पद दिलं माझ्या विश्वासाने यांनी बाळगला। पण भैयासाहेब की मागं हटणार नाही, मान कटणार नाही, पण जो दुश्मन जर आला त्याला झोपण्याशिवाय राहणार नाही। ही महिलांना माझी पहिले कळकळीची विनंती आहे, तुमचं कोणतंही काम असू द्या, माझ्या संग तुम्ही येऊन कधी मला भेटा, अर्ध्या रात्री भेटा, कधीही फोन, एनी टाइम फोन करा, मी तुमच्या पाठीशी उभी आहे। कोणी जरी तुम्हाला काही जरी म्हणलं तरी मी तुमच्या पाठीशी उभी आहे। अर्ध्या रात्री तुम्ही मला फोन करायचा, त्याच्यासाठी मी ऑफिस म्हणलेलं आहे। महिलांच्या कामं होत नाही, महिलांना 10 वेळा त्यांच्या दारात जावं लागतंय, त्यांच्या दरवाजा बंद राहतात। घरात जरी बसलेले असले तर सांगतील की नाही मग वेळ गेलेला आहे, ते काम मला उजिरात आणायचंय, भैयासाहेबांच्या कानावर टाकायचंय। किती जरी कोणी काही काय म्हणलं तरी मी मानणारी नाहीये। मी जेवढी हट्टी बी आहे आणि जेवढी चित्ती बी आहे। सगळ्या महिलांनी मला कधी पण म्हणावा की ताई आमचं काम झालेलं नाही, ते काम मी करून देणार, एकही रुपया तुम्हाला लागू देणार नाही। माझ्या रक्ताचा, माझ्या कष्टाचा मी तर 1 रुपया लावणार आहे आणि त्याच्यापासून मला तुमची साथ हवे। आणि मी सगळ्यात पहिले सांगेन, जेव्हा इलेक्शन जर लागेल मी या एरियामधून कुठेही जाणार नाही। भैयासाहेबांना माझी विनंती आहे, मी पॅनलमध्ये राहणार, कोणी जरी मला खाटवायला आला तर मी हटणार नाही, कारण महिलांचे आतापर्यंत कोणी कामं केलेले नाहीये, कोणी सुद्धा कामं केलेले नाहीये। मी कोऱ्याकडे लिहून देते काम केलेलं आहे आपल्या निकम साहेबांनी, पाणी आणलेलं आहे निकम साहेबांनी, सगळे काम केलं निकम साहेबांनी काम केलेलं आहे। सगळ्या त्याच्यापासून मी त्यांचं अभिनंदन करते मनापासून आणि महिलांचं बी अभिनंदन करते। धन्यवाद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी त्यांच्या पक्षाच्या
भिवंडी शहर महिला अध्यक्षा जुंडेताई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं, असे तुमच्या आमचे सर्वांचे युवा हृदयस्थान माननीय भैयासाहेब इंचे साहेब विचारपीठावर उपस्थित आमचे सहकारी व खऱ्या अर्थाने आपल्याला ज्यांनी त्या गायत्री नगरमध्ये तुमच्या सहकार्य निवडून दिलं तुम्ही, परंतु मला जी पाणी आणण्यासाठी मदत केली ते महानगरपालिकेमध्ये असणारे आपले LP गायकवाड साहेब, विचारपीठावर उपस्थित असलेले माजी नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक, आपल्या सर्वांचे जुने जाणते माननीय गोळे साहेब, विचारपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र, माझ्या सभागृहातील एक आणि खऱ्या अर्थाने मैत्री काय असते जाणून घेण्यासाठी खऱ्या मैत्रीचं माझं प्रतीक आमचे रामजी पाटील साहेब, रवीजी भगत साहेब, विचारपीठावर उपस्थित आमचे घोड तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मणजी गायकवाड साहेब, सपकाळ साहेब, उपस्थित आमचे अशफाक भाई, साळुंके दादा, नागरे दादा, अमर दादा, आमचे वाघमारेजी आणि उपस्थित सर्व शहरातून आलेले पक्षाचे पदाधिकारी असतील, आमच्या सर्व आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या गायत्रीनगरच्या सर्व आमच्या भगिनी असतील, आमच्या गायकवाड असतील, आम्ही हा कार्यक्रम ज्यांनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला, आमचे रवीजी असतील, अशोकजी असतील, गायकवाडजी, सर्व सहकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम हातात घेतला असे आमचे तरुण या ठिकाणी युवा रवीजी जुंडे आणि ज्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यास आमच्या जुंडेताई, जे अनेक वर्षापासून खऱ्या अर्थाने सामाजिक लेवलवरती राजकीय जीवनामध्ये आपल्या काम करत आहेत आणि सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी आपल्या कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम करत अशा जुंडेताई, खरं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि जेही आपले सर्व महापुरुष यांच्या विचारधारेवरती खरं तर हा पक्ष आदरणीय आपल्या सर्वांचे नेते माननीय नानासाहेब इंदिशे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. नानांच्या आशीर्वादाने निश्चितच अनेक लोकांना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये न्याय मिळाला आणि नानांच्याच आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने 2012 पासून आपला आशीर्वाद देखील आम्हाला मिळालेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे भिवंडी शहर जिल्हा महिला अध्यक्षा लक्ष्मीताई जुंडे यांच्या कार्यालयाचं तसेच या प्रभागातील जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालं. तत्प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, या प्रभागाचे नगरसेवक सभागृह नेते, माजी सभागृह नेते भिकाजी निकम साहेब, धुळे साहेब, राम पाटील साहेब, ज्यांच्यामुळे या गायत्री नगरमध्ये मुबलक पाणी मिळालं, ते भिवंडी महानगरपालिकेचे माजी सिटिंग इंजिनियर गायकवाड साहेब, विचारपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यालयाचं जरी उद्घाटन झालं असेल, हे कार्यालय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनसंपर्क महिला आघाडीचं कार्यालय जरी असलं, ह्या प्रभागातील महिलांच्या, ह्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय आज खुलं करण्यात आलेलं आहे. ताईंना विनंती आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही कुठल्या एका जातीपुरती, एका धर्मापुरती काम करत नसून या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीमध्ये सर्व जाती धर्मातील बांधव हे या आपल्या पक्षाच्या घरातले एक सदस्य म्हणून पक्षाचं काम करत असतात आणि ह्या प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी
तसा कुठलाही विचार न बाळगता आपण सर्व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी आपणास विनंती करतो आणि येथील नागरिकांना एक आव्हान करतो। निकम साहेब हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी आजच्या 22 वर्षापूर्वी जुळल्यानंतर 2007 साली त्यांच्या पत्नी निकमताई यांना निवडणुकीत उतरवलं। त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी जिद्द सोडली नाही, ते खचले नाही। 2012 साली 2चं पॅनल झालं, त्या 2च्या पॅनलमध्ये निकम साहेबांनी 2 सीटा निवडून आणल्या। तदनंतर कामाला सुरुवात केली असताना पहिली सुरुवात मला वाटतं गायत्री नगरच्या पाण्याची टाकीची झाली आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे हे सगळं मुबलक मिळायला लागलं। कालांतराने 2017 साली 4चं पॅनल झालं, त्या 4च्या पॅनलमध्ये 4च्या 4 सीटा या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या। आज येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। या निवडणुकीमध्ये म्हणजे 2012 साली 2, 2017 साली 4 आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये या भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये 12 लोकप्रतिनिधी पाठवण्याचा जबाबदारीचा विषय हा निकम साहेब आणि आमच्यावर येणार आहे। त्या पद्धतीने आपण ह्या परिसरामध्ये कामाला लागा एवढीच विनंती करतो। इथं सांगतो जय भीम जय महाराष्ट्र। हाय दोस्तों, मैं छोटू दादा T9 TV न्यूज को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए और आगे शेयर भी कीजिए।